कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी दुर्वा कांबळी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। खेड भरणे नाका येथे महामार्गालगत सर्वात मोठी कारवाई। तब्बल 22 किलो गांजा हस्तगत। 3 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात। कणकवलीमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सरकारवर टीका। आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला साथ द्या, जयंत पाटील यांचे जनतेला आवाहन। आणि जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांची 20वी शाखा खेडमध्ये सुरू। उद्घाटन प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती। पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथे तब्बल 22 किलोचा गांजा ताब्यात घेऊन तिघांना अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड शहरात भरणे नाका खेड येथे चिपळूण मार्गावर पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाला संशयास्पद कार व कारमध्ये 3 जण आढळले। अधिक झाडाझडती घेतल्यावर त्यांच्याकडून एकूण 4,41,180 रुपये किमतीचा 22.59 किलोग्रॅम वजनाचा गांजा, 2 बॅग तसेच 6 लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची 4-चाकी गाडी असा एकूण 10,41,380 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड शहराजवळ भरणे नाका येथे महामार्गालगत एक 4-चाकी वाहन दोन्ही दरवाजे उघडे करून उभे असल्याचं निदर्शनास आल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला। यावेळी पोलिसांना दिसलेले सगळे दृश्य हे धक्कादायक होते। या प्रकरणी 3 संशयितांना अटक करण्यात आली आहे। पेट्रोलिंग करत भरणे नाका येथे आले असता रात्रीच्या वेळी गोवा मुंबई महामार्गावर भरणे नाका येथे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। तर या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत। डिसेंबरमध्ये नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवणमध्ये साजरा झाला होता। तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता। शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला असून याला महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर देखील विरोधकांनी गप्प बसावं आणि तुमची आरती करावी असा जर अपेक्षा असेल त्यांची, तर ते वेगळ्या भ्रमात आहेत। महाराष्ट्राचा सर्वोच्च अभिमान कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज। पुतळा बांधकाम खात्याच्या मार्फतच आपटे नेवीला कसा कळला? आपटे जो शिल्पकार आहे त्याचा पत्ता नेवीला कुणी सांगितला? हे सगळं बांधकाम खात्याच्या पुढाकारातून झालेलं आहे आणि बरोबर तो कल्याणचाच आपटे निघावा। आणि या सगळ्या कामामध्ये आपटेचा पत्ता नेवीला सांगण्याचं काम कुणी केलं? आणि बांधकाम खात्यानंच हे काम करून घेतलेलं आहे। नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी फक्त तो पुतळा आल्यावर तिथे बसवलेला आहे। त्यामुळे दोष हा महाराष्ट्र सरकारचा आहे। महाराष्ट्र सरकारने जबाबदारी घ्यावी आणि महाराष्ट्राच्या जनतेची आता माफी मागावी। तर राज्यात महिलांवर वारंवार होत असणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवर देखील राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं असून सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं केलंय। पूर्ण एकनाथ शिंदेपासून सगळं सरकार महाराष्ट्रातल्या महिला असुरक्षित असण्याचे जबाबदार आहेत। महिलांच्यावर अत्याचार वाढलेले आहेत, लहान मुलींच्यावर शाळेत जाणारे अत्याचार वाढलेले आहेत। प्रचंड मोठ्या तणावाखाली महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या भगिनी आहेत आणि हे फक्त इव्हेंट करत हिंडतायत आणि जाईल तिथे 5-5 कोटी रुपये खर्च करून मोठे मांडव घालून सभा करणं, एसटीने महिलांना गोळा करणं आणि त्यांच्यासमोर व्याख्यान देणं, याच्या पलीकडे या सरकारचं आता दुसरं काही काम राहिलेलं नाही। त्या बिचाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनी म्हणतात की आम्हाला संरक्षण द्या, आम्हाला सुरक्षित जीवन द्या, आम्हाला हे असे पैसे तुम्ही वाटताय ते वाटण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण सुरक्षित जीवन द्या आणि सुरक्षिततेची हमी द्या। जे सरकार महाराष्ट्रातल्या भगिनींना सुरक्षिततेची हमी देऊ शकलं नाही, त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनींना लक्षात आले। लोकसभेच्या आधी आपण यांचे लाडके नव्हतो, आता हे 2-3 महिन्यासाठीच आपण लाडके आहोत, पण सुरक्षितता ही महाराष्ट्रातल्या महिलांची सगळ्यात मोठी मागणी आहे। आणि कायदा व सुव्यवस्थेच्या धज्जा उडलेल्या आहेत महाराष्ट्रात। कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रात कुठंच शिल्लक राहिलेलं नाही।
तर यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी कोकणातील रेल्वे प्रवाशांना तसेच मच्छीमारांना उद्भवत असणाऱ्या समस्यांसंदर्भात देखील सरकार कमी पडत असल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली आहे. पारसिन नेट आणि ते LED लॅम्पमध्ये जी मासेमारी केली जाते त्यासाठी मी मागणी केलेली होती विधानसभेत की स्थानिक मासेमारी मच्छीमार जे आहेत त्यांचा प्रतिनिधी गस्त घालण्यासाठी तुम्ही घ्यावा. या बाबतीत सरकारने सांगितलं आम्ही 1 महिन्यात करतो वगैरे, काही सरकारने केलेलं नाही. मच्छीमारांच्या संरक्षणासाठी त्यांचं जे समुद्रात असणारे अवैध बाकीच्या राज्यांकडून येणारे मच्छीमार आहेत त्यांना अटकाव करण्यासाठी राज्य सरकार काही करत नाही. मच्छीमारांचा प्रश्न इथं सुटलेला नाही. इथं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही म्हणून इथली लोक गोव्याला जाण्याशिवाय दुसरा ऑप्शन राहत नाही. मग या मतदारसंघात सावंतवाडीत काय सुधारणा झाल्या हा प्रश्न मी विचारला तर आपल्या स्थानिक नेतृत्वाला राग येणार नाही अशी अपेक्षा करतो. तर सरकारने सर्व भ्रष्ट मार्गांचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेने महाविकास आघाडीला साथ द्यावी असं आव्हान देखील जयंत पाटील यांनी केलंय. त्यांना ज्यावेळी कडेवर घ्या म्हटलं होतं ते कायम कडेवर घ्या असं नव्हतं सांगितलं. कडेवरून उतरवा. आणि आता आमच्या अर्चनाताई घारे चांगली तयारी करतायत. तुमच्या सगळ्यांचा जनतेचा मनात त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. मला अपेक्षा आहे की यावेळी या मतदारसंघात बदल घडेल. अर्चनाताईंना पाठबळ पक्ष देईल का? कारण असा फॉर्म्युला तुमचा ठरलाय का? आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत. चांगलं पाठबळ देऊ. आमच्या शिवसेना काँग्रेस आमची आघाडीची बैठक होईल. मी काय त्यांची आत्ता उमेदवारी जाहीर करत नाही पण त्या चांगलं काम आमच्या पक्षाच्या वतीने करतायत. त्यामुळे त्यांना चांगली भविष्यात संधी मिळणार. रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील कोस्ते खुर्द ग्रामपंचायतचे सदस्य तथा माणगाव तालुका भाजप सरचिटणीस गोविंद परशुराम कासार यांची माणगाव तालुका भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तशा प्रकारचे नियुक्तीपत्र भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष तथा भारतीय राज्यसभेचे नवनियुक्त खासदार धैर्यशील पाटील यांच्याकडून त्यांना देण्यात आले. गोविंद कासार यांची माणगाव तालुक्यातील निजामपूर विभाग तसेच माणगाव तालुक्यात भाजपचे कार्यकर्ते म्हणून ओळख आहे. मी भारतीय जनता पार्टीमध्ये 2014ला प्रवेश केला. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींजी साहेब यांच्या विचारांची धारणा धरून प्रवेश केला आणि तदनंतर मी जवळजवळ निजामपूर विभागाचा 7 वर्ष विभागीय अध्यक्ष होतो. त्यानंतर माणगाव तालुका समन्वय समिती पुनर्नियोजन लोकल समितीचे 2 वर्ष सदस्य होतो. त्यानंतर पुन्हा मला पक्षाने माणगाव तालुका संघटन सरचिटणीस 2 वर्ष जी संधी दिली व इतर सर्व वरिष्ठांनी दिलेल्या संधीचा योग्य तो लाभ घेऊन किंवा पक्षाच्या वाढीसाठी तत्परतेने प्रयत्न करेन. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सच्या खेड शाखेच्या 20व्या पेढीचं उद्घाटन खेड शहरातील मुकादम लँडमार्क येथे LTT इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक मोहम्मद अब्दुल करीम मुकादम, उद्योजक शमसुद्दीन मुकादम, उद्योजक परवेज मुकादम, जयश्री जगन्नाथ पेडणेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. नामांकित व ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे दालन खेडमध्ये सुरू झाल्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून पेडणेकर ज्वेलर्सचे मालक डॉक्टर आनंद पेडणेकर व आसावरी आनंद पेडणेकर यांना शुभेच्छा दिल्यात. आता खेडवासियांना पारंपरिक व अत्याधुनिक प्रक्रियेने घडवलेले दागिने जगन्नाथ पेडणेकर ज्वेलर्स खेड येथे मिळणार आहेत. कोकणवासियांनी आजपर्यंत आमच्यावर भरभरून प्रेम केले, असेच प्रेम सदैव सोबत राहू दे अशा भावना पेडणेकर ज्वेलर्सचे मालक डॉक्टर आनंद जगन्नाथ पेडणेकर यांनी खेड येथील 20व्या पेढीच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केल्यात. डॉक्टर आनंद पेडणेकर आज आमच्या जगन्नाथ गंगाराम पेडणेकरांची ही कोकणामधली, कारण मी मूळ कोकणातला आहे, मी रत्नागिरीचा आहे, ही कोकणातली माझी 10वी पेढी आहे आणि मुंबई, गोवा आणि कोकण ह्या पट्ट्यामधले आमचे टोटल 21, आता ही 20वी पेढी आहे. पुढची पेढी आमची आता महाडमध्ये पण येते. खरं तर प्रतिक्रिया ही बाहेरच्या बाजूला उभ्या असलेल्या गर्दीची आहे आणि जे प्रेम आत्तापर्यंत कोकणाने मला दिलेलं आहे एक मुलगा म्हणून ते भरभरून आहे आणि तीच गर्दी तुम्हाला आता बाहेर बघायला मिळते.
मी कोकणासाठी किंवा कोकणवासियांसाठी उत्कृष्ट दर्जाचं सोनं, उत्कृष्ट दर्जाची सेवा आणि एक नव्या अपारंपरिक नव्या डिझाईनच्या ज्या काही वस्तू असतात सोन्याच्या, चांदीच्या, हिऱ्याच्या, या इथे त्याचं दालन एवढं मोठं सगळ्यात मोठं दालन हे माझं आहे. तर आपण सर्व कोकणवासियांनी किंवा खेडवासियांनी खास करून ह्याचा नक्की लाभ घ्यावा. असं आहे की कोकणवासियांनी आत्तापर्यंत जगन्नाथ पेडणेकर ह्या कुटुंबावरती प्रचंड प्रेम केलं. असंच प्रेम यापुढेही तुमच्याकडनं चालू राहील. सर्व कोकणवासियांना माझ्याकडून नमस्कार, खास करून माझ्या खेडच्या लोकांना माझा नमस्कार आणि असंच प्रेम माझ्यावरती ठेवा एवढीच विनंती करेन. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील अजगणी येथील कार्तिकी हेल्थ केअर या सामाजिक संस्थेच्या वतीने नुकतेच मोफत नेत्रचिकित्सा व दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अजगणी, मेटे, सातविणगाव, आईनी, लवेल, दाभिळ, आवाशी, लोटे या पंचक्रोशीतील सुमारे 60हून अधिक रुग्णांनी दंतचिकित्सा व नेत्रचिकित्सा करून या शिबिराचा लाभ घेतला. कार्तिकी हेल्थ केअर ही समाजसेवी संस्था परिसरातील नागरिकांना आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करते आणि त्यांना अत्यल्प दरात आरोग्यविषयक सुविधा पुरवते. यावेळी नागरिकांच्या दातांची व डोळ्यांची तपासणी केली गेली व त्यांना उपचारासाठी योग्य ते मार्गदर्शन देखील केले गेले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी व सर्व सभासद उपस्थित होते. एक म्हणजे जेणेकरून जे विविध आजार आहेत त्यातले म्हणजे हृदयाचे आजार असू दे, किडनीचे आजार असू दे, तर त्या आजारांची सुरुवातीपासून जे लक्षण आहेत ते लोकांच्या लक्षात येऊन त्यांनी वेळेतच त्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी किंवा जे महत्त्वाचे स्पेशालिस्ट आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा. त्याबरोबर आजचा आपण जो कॅम्प केलेला आहे हा 4था कॅम्प आहे, जो दंतचिकित्सेचा आहे मोफत आणि नेत्रचिकित्सेचा. दोन्ही कॅम्प आज आपण चालू केलेले आहे. आता त्याला मिळत आहे जे आपल्या इथे योगिता डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलचे दंतचिकित्सक आलेले आहेत आणि दंतचिकित्सेसाठी इन्फिको आय केअर हॉस्पिटल खेड इथून स्पेशालिस्ट आलेले आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, व्यवस्थित पुढचा प्रतिसाद परवाच एक वृक्षारोपणचा कार्यक्रम सुद्धा आम्ही एस्कॉन प्रोजेक्ट आणि कार्तिकी यांच्या माध्यमातून राबवलेला आहे. तो सुद्धा खूप चांगला कार्यक्रम झालेला आहे. आणि पंचक्रोशीतील लोकांना सगळ्यात म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजारासंदर्भात पूर्ण माहिती देणे किंवा त्यांना जागृत करणे आणि जागृत केल्यानंतर त्यांनी संबंधित त्या आजाराचे जे डॉक्टर असतील, जे स्पेशलिस्ट असतील त्यांच्याशी संपर्क साधून आपल्या आजाराचा चांगला तरी योग्य तो वेळेत उपचार घ्यावा हा आमचा उद्देश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक 29 व आम्ही कांदिवलीकर आयोजित निष्ठावंत शिवसैनिकांचा दहिकाला उत्सव मोठ्या जल्लोषात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुंबई व कोकणातील प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक सन्माननीय सदानंद उर्फ अप्पा कदम तसेच युवा उद्योजक सन्माननीय अनिकेतदादा सदानंद कदम हे उपस्थित होते. या निष्ठावंत शिवसैनिकांच्या दहिकाला उत्सवाचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दापोली विधानसभा संपर्क प्रमुख व शाखा प्रमुख सचिन बाळकृष्ण पाटील, युवासेना मुंबई समन्वयक प्रकाश नाटेकर, युवासेना शाखा अधिकारी केतन बैसाणे यांनी केले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व आम्ही कांदिवलीकर आयोजित निष्ठावंत शिवसैनिकांच्या दहिकाला उत्सवाला कांदिवली तसेच मुंबई परिसरातून लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजवैभव प्रतिष्ठान खेडतर्फे दहिकाला उत्सवाचं यंदाचे 19वे वर्ष उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झालं. पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दहिकाला उत्सवाप्रसंगी आलेल्या गोविंदा पथकातील गोविंदांना शुभेच्छा देत गोविंदा पथकांनी थरांवर थर लावत उत्कंठावर्धक खेळाचं प्रात्यक्षिक सादर करत सलामी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राजवैभव प्रतिष्ठान खेडतर्फे दहीहंडी उत्सव बालगोपाळांसह विविध गोविंदा पथकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. या दहीहंडी उत्सवात दोन्ही पथकांना विभागून बक्षीस वितरण करण्यात आलं. यामध्ये खेमनाथ गोविंदा पथक सुसेरी खारी यांना रोख रक्कम 25,500 रुपये व आकर्षक सन्मान चिन्ह, तर दापोलीतील हिंदुराज गोविंदा पथक जालगाव या पथकाला रोख रक्कम 25,500 व मानाची गदा देऊन सन्मानित करण्यात आलं.
रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील अजय खाडे आयोजित दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। शृंगार तळी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणात ही मानाची दहीहंडी साजरी करण्यात आली। यावेळी तालुक्यातील विविध विभागातून गोविंदा पथक यांनी सहभाग घेतला होता। या दहीहंडी उत्सवादरम्यान उपस्थित महिलांसाठी आयोजक अजय खाडे यांच्या माध्यमातून पैठणी, सोन्याची नथ, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारख्या वस्तू लकी ड्रॉच्या स्वरूपात ठेवण्यात आल्या होत्या। शिवाय विविध भागातून आलेले नृत्य कलाकार यांचे कार्यक्रम देखील यावेळी ठेवण्यात आले होते। त्यामुळे शृंगार तळी बाजारपेठेत दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक उपस्थित राहिले होते। गुहागर तालुक्यातील साखळी दहीहंडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जानवळे गोविंदा पथकाचा साखळी फेर हा लक्षवेधी ठरला। रायगड जिल्ह्याच्या मुरुड शहर शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुरुड बाजारपेठमध्ये खास महिलांसाठी मानाची दहीहंडी बांधण्यात आली होती। ही दहीहंडी श्री कालभैरव भंडारी महिला पथकाने फोडली। यावेळी शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते हा मानाचा चषक व रोख रक्कम देण्यात आले। श्री कालभैरव भंडारी महिला पथकाच्या संस्थापक माजी नगराध्यक्ष स्नेहा पाटील या असून पूर्वी भंडारवाडा मर्यादित हे गोविंदा पथक होतं, मात्र आता मुरुडमधील सर्व जातीच्या महिला यात सहभागी झाल्या आहेत। या महिलांचा उत्साह पाहून गेले 15 वर्षापासून शिवसेनेच्या वतीने मुरुड बाजारपेठेतील दहीहंडीचे आयोजन शिवसेना उबाटा तालुका संघटक कुणाल सतविडकर हे करत आहेत। आज गोपाळकापण काळानिमित्त मुरुडमध्ये आयोजित करण्यात आलेली महिलांसाठी दहीहंडी, ह्या दहीहंडीसाठी माननीय चित्रलेखा पाटील या उपस्थित झाल्या, त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आणि त्यांच्या भावी आमदारकीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। खऱ्या बहिणींच्या कैवारी चित्रलेखा पाटील यांना भावी आमदारकीसाठी आम्ही शुभेच्छा देतो। आमच्या महिला गोविंदा पथकाला 15 वर्ष पूर्ण होत आहे आणि आमच्या समाजाचे अध्यक्ष, पंच समिती आणि युवा सेवक आम्हाला नेहमी प्रोत्साहन आणि सहाय्य करत असतात। त्यामुळेच आम्ही या गोविंदा नेहमी उत्साहाने, आनंदाने आणि जोमाने साजरा करत असतो। आमच्या या गोविंदा पथकामध्ये फक्त भंडारी समाज सहभागी नसून शहरातील इतर समाज सुद्धा सहभागी होत असतात आणि आम्ही हा गोविंदा दरवर्षी नेहमीच उत्साहाने आणि जोमाने साजरा करणार आहोत। कुणाल दादांच्या माध्यमातून आणि सगळ्या भंडारी समाजाने हे महिला गोविंदा सालाबादप्रमाणे ते साजरा केला। आज त्यांच्या आनंदात मला इथे येऊन अतिशय आनंद झाला आणि आनंद वाटतो की मुरुडमधला आणि अलिबागमधला एक जुना महिला गोविंदा पथक आहे आणि ही हंडी फोडण्याचा पहिला मान हा महिलांनाच असतो। मला वाटतं की महिला सगळ्यांच्या बरोबरीने समाजात वावरू शकतात, सगळं करू शकतात आणि आमच्या लाडक्या बहिणींना एवढे लाडके भाऊ प्रोत्साहन देतात हे बघून अतिशय आनंद वाटतो। यासह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।